नमस्कार, सुमन किचनमध्ये मी आहे सुमन. आज तुम्हाला मी दाखवणार आहे माझ्या सोनेच्या भावाच्या लग्नाचं. आज तळीचं फंक्शन आहे. तर ते तळीचे फंक्शन तर संध्याकाळी आहे, पण सकाळी त्यांचा एक घाऱ्याचा प्रोग्राम असतो आणि घाऱ्याच्या प्रोग्रामला ते लोक काय काय करतात, कशा घाऱ्या बनवतात आणि कशा बायका, ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला तर तो व्हिडिओ बघायला आता तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते आहे. माझ्या बघा आता इथे घाऱ्या तळायला ठेवल्या आहेत. मोठ्या मोठ्या 2 कढया ठेवलेल्या आहेत. एका कढईमध्ये जवळजवळ 5 ते 6 किलो तेल घातलेलं आहे. आता सगळ्यात प्रथम आहे ना, घाऱ्यांचं पीठ तयार केलेलं आहे. ते मैद्याचं असतं. मैदा साखर असं घालून ते पीठ आंबवलेलं असतं. नवरदेव पहिला 2 घाऱ्या त्याच्यामध्ये तळणार आहे. त्याला बघा चमच्याने असं देत आहे घाऱ्या. 2 घाऱ्या तो कढईमध्ये घालणार आणि मग बाकीच्या घाऱ्या सगळ्या बायका तळायला बसणार आहे. असा रिवाज आहे इथे. तेल तापलंच नाही, गॅस एवढा बारीक आहे. खूप छान लागतो हा. खाली साखर मैदा त्याच्यामध्ये ते पीठ मळून ठेवतात अगदी पाण्यासारखं करून आणि मग त्याच्या घाऱ्या तळतात. तर बघा नवरदेवाने 2 घाऱ्या त्याच्यामध्ये घातल्या. कढईला असं हळद कुंकू वगैरे सगळं लावलेलं आहे. गॅसची पूजा केली, रांगोळी काढली आहे. ही त्यांची पद्धत लग्नाच्या आदल्या दिवशी, तळीच्या दिवशी सकाळी असते. आता झाडाच्या साह्याने घाऱ्या काढून घेणार. आता नवरदेव पाया पडेल तिथे आणि आता बघा सगळ्या बायका तळायला बसलेल्या आहेत घाऱ्या. प्रत्येक बाई जेवायला जी येते, कोणीही जेवायला येतं तर त्यांना 5-5 घाऱ्या द्यायची अशी पद्धत असते, पिशवीमध्ये बांधून. अशा जवळजवळ 20 ते 25, 30, 40, 50 किलो असं पीठ बनवतात. खूप पीठ बनवतात घाऱ्यांचं. नवरदेवाची बहीण आई ती पण थोड्या थोड्या घाऱ्या बनवून देते. आता इथे बघा मी पिशवीमध्ये मी घाऱ्या भरत आहे. मोठा टब ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तळलेल्या घाऱ्या आहेत. अशा 5-5 घाऱ्या मी भरून प्रत्येकी असं जो कोणी जेवायला बसेल त्याला असं द्यायचं आहेत. त्यांच्याकडे प्रत्येक देवळामध्ये सुद्धा. आता बघा जेवण ठेवलेलं आहे इथे. जेवण व्हेज पण आहे, नॉनव्हेज आहे. हे माशाचा आंबाट आहे. आता बघा ही दुसरी प्रथा आहे. नवरदेवाला हळद लावायची आहे. त्याच्या अगोदर त्याच्या आरती वगैरे करतात. अशा 5 बायका मिळून सगळं आरती वगैरे करून त्याला आता हळद लावण्यासाठी असं खाली मंडपामध्ये घेऊन जाणार आहे. नवरदेवाला खाली आणलेलं आहे हळदीच्या मंडपामध्ये. सगळं डान्स करतात आहे, गाणी लागलेले आहे. खूप हळद लावतात त्यांच्याकडे. हा लग्नाच्या दिवशीचा सकाळचा व्हिडिओ आहे. हे बघा आता नवरदेव असा हळद लागल्यानंतर मांडीवर बसतो सगळ्यांच्या
आणि तो पण बसणाऱ्यांना मिठाई भरवतो आणि त्याला मिठाई भरवतात आणि त्याला सगळेजण असे पैसे देतात नवरदेवाला. आता तो आईच्या मांडीवर बसला होता, आता मामाच्या मांडीवर बसला आहे, आता भावाच्या बसेल. असे सगळे जेवढे पाहुणे येतात प्रत्येकाच्या मांडीवर बसण्याची अशी प्रथा आहे नवरदेवाची. आता मांडीवर बसणार आणि मग तो आपला त्यांना गोड भरवणार आणि प्रत्येकाने त्याला गोड भरवायचं आणि त्याला आपण दक्षिणा द्यायची, पैसे द्यायचे. आता माझ्या मांडीवर बसणार आहे सुनेचा भाऊ बनवणार. आता सगळ्यांनी पैसे द्यायचे. अशी नमस्कार, सुमन किचनमधली मी आहे सुमन. आज तुम्हाला मी माझ्या सुनेच्या भावाच्या लग्नाबद्दल सांगणार होती. आता त्यांचा हळदी झालेली आहे, त्याच्यानंतर तळी झाली. आता त्यांचा आज लग्नाचा प्रोग्राम आहे, तर मी तुम्हाला दाखवते त्यांच्या लग्नाच्या फंक्शनमध्ये काय काय मेनू ठेवला आहे आणि कसा कसा आणि नवरा नवरी कसे सजले आहेत आणि लग्नाच्या विधी कशा होतात हे तर त्याच्याबद्दल दाखवते. चला. थोड़ा ऐसे देख लो इधर, थोड़ा हाथ पकड़ो ना, हाथ. सोयरीन आली तुमची, सोयरीन सोयरीन मस्त. अच्छा. स्पेशल आहे ना मुगदाळाचा हलवा, स्पेशल हे आहे ना, हे आपला मटर पनीर आहे ना. फुलाची आहे, तवा आहे, तवा भाजी तर एकदम स्पेशल आहे. साधा राईस, दाल आहे, दाल तडका, पापड आहे, पोळी, नान रोटी, तंदूर रोटी विथ बटर. अशी पोर